स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ड्रेस घातला असेल तर ओढणी डोक्यावरून घ्यायची आहे. साडी घातलेली असेल पदर डोक्यावरून घ्यायचा आहे आणि छान असं आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला. हा पाठ करताना परान्न वर्ज्य करायचं आहे. 9 दिवस उपवास करता आले महिलांनो तर नक्की करा. आता नाहीच जमले उपवास तुम्हाला तर तुम्ही खाऊन पिऊन सुद्धा देवी आईची सेवा करू शकता. एकतर सकाळीच लवकर उठून आंघोळीनंतर जरूर ही सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. पाठ करताना मधून उठू नये. उठावंच लागलं तर हातपाय धुवून घ्यावे किंवा आंघोळ केली तुम्ही अतिशय उत्तम. देवी आईची नाक घसून माफी मागून पुन्हा तुम्हाला पाठाला बसायचं आहे. तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ 7 दिवसात कसा वाचायचा आहे, कसा करायचा, तर पहिल्या दिवशी पहिला अध्याय 1 अध्याय वाचायचा आहे तुम्हाला पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय वाचायचा आहे. तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय वाचायचा आहे. चौथ्या दिवशी तुम्हाला चौथा आणि 5वा असे 2 अध्याय वाचायचे आहे. 5व्या दिवशी तुम्हाला 6वा, 7वा आणि 8वा असे 3 अध्याय वाचायचे आहे 5व्या दिवशी. 6व्या दिवशी तुम्हाला 9वा, 10वा आणि 11वा असे 3 अध्याय वाचायचे आहे आणि 7व्या दिवशी तुम्हाला 12वा आणि 13वा असे 2 अध्याय वाचायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही 7 दिवसात दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता महिलांनो. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना महिलांनो संकल्प जरूर करून घ्यायचा आहे. संकल्पाशिवाय कुठलीच सेवा पूर्ण होत नाही. संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प कसा करायचा सर्वांनाच माहीत आहे. हातावर पाणी घ्यायचं आहे. फूल अक्षता ठेवायचे आहे. उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. तुमचं गोत्र नाव बोलायचं आहे. तुम्ही कशासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहात. देवी आईला इच्छा बोलून घ्यायची आहे. ते पाणी तामणात सोडून द्यायचं आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही संकल्प करून सेवेला बसायचं आहे. पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे, रोज करायचा नाही. त्याचबरोबर आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तेव्हा 1 माळ रोज 9 मंत्राची ही झालीच पाहिजे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. 1 माळ 9 मंत्राची आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जरूर करायची आहे. घरात सगळं चांगलं होण्यासाठी, अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी नवरात्रीत देवी आईची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. महिलांनो 14 पाठ झाले तर अवश्य करा. नाहीतर 1 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 9 करा. तुम्हाला जेवढे पाठ जमतील ना तेवढे